बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहात अशी तुम्हाविषयी माझी स्वतःची ही खात्री झाली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सुंदर अशा वचनाबद्दल आम्ही परमेश्वराचा गौरव करूया, महिमा सन्मान आदर गौरव देऊया. तो या ठिकाणी प्रेषित पौल काही गोष्ट रोम मध्ये त्याला चांगली देखील आढळली. आतापर्यंत पाहिलं की रोम मधल्या परिस्थितीला जी काही सिच्युएशन चालू होती आणि त्या सिच्युएशनला योग्य असं मार्गदर्शन करण्यासाठी प्रेषित पौल या ठिकाणी रोमकराचं पत्र लिहित आहे. आणि त्या रोमकराच्या 15व्या अध्यायापर्यंत आम्ही पाहिलं की अनेक वेगवेगळ्या प्रकारचा बोध परमेश्वराचा सेवक प्रेषित पौल यांनी त्याच्या प्रिय लोकांना, विश्वासणाऱ्यांना केलेला आहे आणि त्या ठिकाणच्या सेवकांना देखील केलेला आहे. आणि जे बिलिव्हर्स आहेत किंवा जे ज्यांना ख्रिस्त किंवा देव माहित नाही अशांना देखील त्यांनी या पत्राच्या माध्यमातून बोध केलेला आहे. आणि आता देखील या ठिकाणी तू लिहित आहे, त्या पॅराग्राफची हेडलाईन्स आहे, पौलाने प्रशस्तपणे लिहिण्याचे कारण. त्याचं कारण त्यांनी लिहिलेलं आहे. काही गोष्टी त्यांनी या ठिकाणी लिहिलेल्या आहे की बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले. पौलाला काही लोक तिथं चांगुलपणाने भरलेले देखील दिसले. काही लोकांकडे इतका चांगुलपणा होता की देवाच्या सेवेसाठी जसं प्रभू येशू ख्रिस्त काम करत होता अशा प्रकारचे काही लोक देखील होते. बंधू म्हटलेला आहे या ठिकाणी लिहिलेले आहे, बंधू जन हो. आणि बंधू कुणाला म्हणतात, आपण 2 एपिसोडच्या पाठीमागे पाहिलं होतं की बंधू कुणाला म्हणतात. जे 2 लोक ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, जे 2 लोक ख्रिस्ताचे विश्वासणारे आहेत, जे 2 लोक ख्रिस्ताची सेवा करणारे आहेत, जे दोन लोक याजक आहेत, त्या दोघांचे गुण सारखेच आहेत. त्या दोघांचं प्रेम सारखंच आहे, त्या दोघांचं शिक्षण सारखंच आहे, त्या दोघांचा मूळ हेतू सारखाच आहे, त्या दोघांचं परमेश्वराविषयीचं समर्पण सारखंच आहे. अशा लोकांना बंधू म्हटलं जातं. एक अविश्वास ठेवणारे, एक विश्वास ठेवणारे हे दोन्ही बंधू होऊ शकत नाही. एक मूर्तीपूजा करणारा आणि एक मूर्तीपूजा न करणारा हे दोघं बंधू होऊ शकत नाही. एक मूर्तीचा विटाळ मांडणारा आणि दुसरा ज्या मंदिरामधलं जे आहे ते लुटणारा, हे दोघ जण मित्र होऊ शकतात, कारण ते दोघं एकाच माळ्याचे मणी आहेत. दोघही ज्या वेळेस एकाच सारखे असतात त्याला म्हणतात बंधू. त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य असतं आणि म्हणून त्या साम्य असणाऱ्या लोकांपैकी काही लोक त्या ठिकाणी त्याला अशा प्रकारचे सापडले. आणि तो म्हणत आहे, बंधू जन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहात अशी तुम्हाविषयी माझी स्वतःची ही खात्री झाली आहे. आता या ठिकाणी लिहितो की काही लोक, काही जे बंधू आहेत, तर पौलाने आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आणि प्रेषितांनी केलेल्या सेवेप्रमाणे सेवा करत होते किंवा ते त्या विश्वास ठेवत होते, किंवा जी काही कृती आणि आचरण करायला लावलं होतं ते करत होते. आणि म्हणून या ठिकाणी पौल म्हणतो की मला तुमची खात्री वाटते, कारण तुमच्या कृतीवरून, तुमच्या अनुकरणावरून, तुमच्या क्रियाशील जीवनावरून आता समजलं आहे. कारण वारंवार पत्र व्यवहार व्हायचं ना, तर त्यावेळेस हे लोक सांगायचे की इथं अशी परिस्थिती, तिथं तशी परिस्थिती. आता आपल्याकडे फोन निघले, परंतु पहिल्या काळात पत्र व्यवहारच व्हायचे आणि सुरुवातीच्या काळात निरोपेच राहायचे. मग अशा प्रकारे प्रेषित पौल या ठिकाणी लिहितो की चांगुलपणाने भरलेले. आज आम्ही विचार करूया, प्रेषित पौल किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं असं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं असं आहे की तुम्ही चांगुलपणाने भरलेले आहात का? तो प्रश्न तुम्हाला आहे आणि तो प्रश्न मलाही आहे. तो प्रश्न याजक लोकांना आहे, तो प्रश्न बिलिव्हर्स लोकांना तो आहे. तो प्रश्न सर्वसाधारण लोकांना देखील आहे की तुमच्यामध्ये चांगुलपणा भरलेला आहे का? आणि हे सांगण्याचं धाडस जे आहे किंवा हे जे कोण करू शकतं की ज्याला वाटतं की मी खरोखर चांगला आहे, मी चांगलं वागतो, चांगलं उठतो, चांगलं बसतो, चांगलं बोलतो, भला तो चर्चला गेलेला नसला तरी चालेल, मग पण त्याच्यात जर देवाने सांगितलेला चांगलपणा असेल तर निश्चित अर्थाने तो व्यक्ती आशीर्वादित. मग तुमच्या मठामध्ये जाऊ नका, तुम्ही तुमच्या चर्चमध्ये, तुमच्या एखाद्या देवालयामध्ये किंवा जे काही धार्मिक स्थळ असतील तिथं न जाणारा व्यक्ती जरी असेल, लोक त्याला नास्तिक म्हटले ना तरी चालतील,
परंतु तो जर चांगुलपणाने भरलेला असेल तर निश्चित अर्थाने देवाचं गौरव करणारा व्यक्ती आहे, देवाचा दास आहे, देवाचा विश्वासणार आहे, देवाने सांगितलेल्या गोष्टीचं पालन पोषण करणार आहे. आणि म्हणून आज प्रेषित पौल रोम मधल्या लोकांना जसं म्हणतोय ना की चांगुलपणाने भरलेले. पण आज जर पौलाने आमच्याकडे बघितलं, आज जर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्याकडे बघितलं, आज जर आमच्या पूर्वी मिशनऱ्यांनी जी सेवा केली त्यांनी जर आमच्याकडे बघितलं, तर मला असं वाटत नाही की तो तुमच्या आणि माझ्याविषयी खात्री देतील की हे लोक चांगुलपणाने भरलेले आहेत. मला तर वाटतच नाही. कदाचित तुम्हाला जर वाटत असेल तर होईल, परंतु या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगत आहे की चांगुलपणाने भरलेले. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये चांगुलपणा असावा. आज आम्हाला प्रश्न आहे का माझ्यामध्ये चांगुलपणा आहे का? आम्ही दुसऱ्याला वोट नाही करणार. आज माझ्यामध्ये चांगुलपणा आहे का? मी चांगुलपणाने भरलेलो आहे का? माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत का? मी चांगल्या गोष्टी करतो का? मी चांगल्या गोष्टी करणाऱ्याला संमती देतो का? मी चांगल्या गोष्टीचं अनुकरण करतो का? मी चांगल्या गोष्टी इतरांना सांगतो का? मी चांगल्या गोष्टीबद्दल देवाचे आभार मानतो का? आज आम्हालाच विचारायचं. आम्ही आज दुसऱ्यावर खापर फोडणारच नाही, कारण देवाचं वचन आज आमच्याविषयी सांगतंय. जसं पौलानी खात्री केली की त्या ठिकाणचे लोक चांगुलपणाने भरलेले पण होते, मग आज देवाने आमच्याविषयी खात्रीपूर्वक सांगितलं पाहिजे का हे जे माझे दास आहेत, सेवक आहेत, बिलिव्हर्स आहेत, विश्वासणारे आहेत, नवीन येणारे आहेत, यांच्यामध्ये चांगुलपणा भरलेला आहे. ही खात्री परमेश्वराने दिली पाहिजे. आम्ही एकमेकांचं त्याला काय म्हणतात, एकमेकांना आपण जे सजेक्शन करतो किंवा एकमेकाला उत्तेजन देतो, उत्तेजनाने काही होणार नाही. अहो साहजिकच दोन सेवक जरी एकत्र भेटले तर दोघं सारखे म्हणतात, ब्रदर तुम्ही कसे आहात? हा म्हणतो मी चांगला आहे. पण याची परिस्थिती कशी आहे हे सत्य सांगत नाही. दुसरा म्हणतो ब्रदर तुम्ही कसे आहात? तर तो म्हणतो मी खूप तुमच्यापेक्षा आणखीन खूप सुंदर आणि आशीर्वादित आहे. पण याची परिस्थिती काय आहे हे माहित नसतं. तो म्हणतो सेवा कशी चालली, शिव म्हणतो चांगली चालली. हा म्हणतो सेवा कशी चालली, तो म्हणतो चांगली चालली. पण या दोघांची सेवे जर बघितले ना तर या दोघांची सेवा चांगली चाललेली नसती. या दोघांच्या सेवेचं वाटोळच झालेलं असतं. यांनी केलेलंच असतं फक्त लोकांना सांगायला चांगलं, आणि लोकांच्या सांगण्यावरून आम्ही चांगलं बनू शकत नाही. देव आम्हाला ज्यावेळेस म्हणेन ना हा माझा मुलगा आहे, हा माझा सेवक आहे आणि हा चांगला आहे आणि हा चांगुलपणाने भरलेला आहे. पुढे लिहिता येतो सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले. सर्व प्रकारचं ज्ञान, पवित्र शास्त्रातलं पण, आध्यात्मिक पण, जगिक पण, सांसारिक पण आणि सेवे बाबतीत पण, आणि सगळ्या गोष्टीचं ज्ञान याने संपन्न झालेले. आज आम्हाला परमेश्वर विचारत आहे तुम्ही ज्ञान संपन्न आहात का? तुम्ही गुण संपन्न आहात का? तुमच्याकडे ते ज्ञान आहे का जे तुम्ही इतरांना देऊ शकता? तुम्ही शिक्षक आहात का? तर तुम्ही दुसऱ्यांना शिकू शकता. तुम्ही जर कोणी आहात का तर आहात, तर तुमच्याकडे ज्ञान आहे का? जर मग ज्ञान आहे तर ते संपन्न झालेले नुसतं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, ज्याच्याकडे कुणाकडे नसल, लाजवण्यासाठी नाही, पण तो बायबल सांगते ज्याला कुणाला ज्ञान नसेल त्याने परमेश्वराकडे मागावे आणि परमेश्वर त्याला निसंकोचपणे देत असतो. कारण ज्ञान जे आहे या सर्व गोष्टी, चांगुलपणा आणि जे काही आम्हाला वाढ आहे त्याला सर्वात महत्वाचं ज्ञान आहे. आणि म्हणून देवाचं भय जर धरलं तर ज्ञानाचा प्रारंभ सुरू होतो. ज्ञान कुठून मिळतं? देवाचं भय धरल्याने. आणि मग आम्ही जर देवाचं भय धरलं तर लगेच ज्ञान चालू होतं, सगळ्या प्रकारचं ज्ञान. आणि मग ते ज्ञान आम्हाला योग्य त्या ठिकाणावर घेऊन जातं. आणि जोपर्यंत माणूस ज्ञान नाही तोपर्यंत त्याचा नाश होणार आहे. बायबलचं वचन त्याला सांगतंय ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. मग काही लोकांना इतकं काही ज्ञान मिळालं ना तर ते हँग झाले. ते कुठं वापरायचं, कधी वापरायचं, कुणावर वापरायचं काहीच नाही. काही लोकांना अर्धवट ज्ञान आहे आणि अर्धवट ज्ञान हे मृत्यू समजायचं. आणि काही लोकांना ज्ञानच नाही. असे तीन प्रकारचे ज्ञानी लोक आहेत, ज्यांना भरपूर आहे, ज्यांना अर्धवट आहे आणि ज्यांना काहीच नाही. अशा तिन्ही लोकांचा नाश होतो.
पण ज्ञानाने गुणसंपन्न आणि ज्ञानाच्या प्रमाणे आचरण करणं आणि ज्ञानाला योग्य त्या ठिकाणी ठेवून आमची दिनचर्या करणं, आम्ही चांगुलपणाने भरणं आणि त्यामधून सत्कार्य करणं, देवाच्या आज्ञा विधी नियम पाळणं, आम्ही आमच्या संसाराच्या जीवनामध्ये असताना सालस मनाने राहणं, आमच्याकडून शक्यतो इतरांना त्रास न देणं आणि दुसऱ्याकडून जरी त्रास झाला तर त्यांना आशीर्वाद देणं. या ठिकाणी लिहित आहे पौलाचं प्रशस्तपणे लिहिण्याचं कारण की बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा सांगितलाय, व एकमेकांना बोध करावायला समर्थ आहात. या वचनावर आपण या ठिकाणी थोडस थांबणार आहोत. बोध करावायला समर्थ आहात. बोध कोण करू शकतो? जो चांगला आहे. एखादा मूर्ख येऊन आम्हाला शिकू नाही शकत. पवित्र शास्त्राच्या माध्यमातून ज्ञानास लाजवण्यासाठी मूर्खाची निवड केली ना, तो माझ्यासारखा मूर्ख येऊन तो करू शकतो. परंतु जनरली आपण मूर्ख लोकांकडून काही शिकू शकत नाही. जनरली जगातल्या मूर्ख लोकांकडून त्यांच्याकडे भरपूर दान असतं, भरपूर ज्ञान असतं, सगळं काही असतं, परंतु ते मूर्ख असतात. ते काहीच करत नाही. ते काय करतात ते त्यांना समजत नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे ते ज्ञान जे आहे ते पहिली गोष्ट आम्हाला समजलं पाहिजे आणि मग ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही अधिक आणि अधिक जगाची आध्यात्मिक, सांसारिक आणि सगळ्या प्रकारची उन्नती करण्यास समर्थ असं पाहिजे. या ठिकाणी लिहिले की एकमेकांना बोध कराव्याला समर्थ आहात. बोध कराव्याला समर्थ पाहिजे माणूस. आणि बोध कोण करू शकतो? ज्याने बोध घेतला, ज्याने बोध स्वीकारला, ज्याने त्या बोधाप्रमाणे आचरण सुरू केलं, तोच आम्हाला बोध करू शकतो. मी सुंदर असं एक उदाहरण देईल की जो एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारचं ज्ञान नव्हतं. त्यांनी जगातलं सगळं ज्ञान गुणसंपन्न केलं, सगळ्या जगातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेस तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याला कुठल्याच गोष्टीचं काही ताळमेळ लागना. त्याच्या लक्षात आलं का हे काय, मी तर राजवाड्यात होतो, मस्तपैकी एका शांत ठिकाणी होतो, रिलॅक्स ठिकाणी होतो, आनंदाच्या ठिकाणी होतो, पण तुम्ही बाहेर आल्यानंतर परिस्थिती खूप वेगळीच आहे. आणि मग त्यांनी काय केलं, त्याचं जे काही राजघाट किंवा जे काही राजपाट होता किंवा त्याच्याकडे जे काय होतं ते सगळं काही सोडून दिलं आणि तो एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसला. आणि वडाच्या झाडाखाली, पिपळाच्या झाडाखाली जाऊन बसल्यानंतर तिथं त्यांनी ध्यानस्थ केले. त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि म्हटलं, अरे या गोष्टीवर जर विजय मिळवायचा असला तर आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि मग त्याने एकाग्रता केली आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की मी कुणाची तरी भीती बाळगल्याशिवाय मला ज्ञान मिळणार नाही. कारण सगळे लोक मला भीतात, त्याच्यामुळं मला काही ज्ञान मिळणार नाही. तर मी कुणाची तरी भीती बाळगली पाहिजे. असं कोण आहे? तर पवित्र शास्त्र त्याला नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सांगतंय की देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आणि मग त्या मनुष्याने देवाचं भय धरलं, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याचं भय धरलं आणि त्याला इतकी काही ज्ञानाची प्राप्ती झाली तर संपूर्ण जग आज त्याच्या ज्ञानाचं वेळ झालेलं आहे. संपूर्ण जगामध्ये त्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून आज जवळपास असंच वावगं ठरणार नाही. त्याच्या ज्ञानावर जग चाललं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असे संत होऊन गेले, असे काही चांगले लोक होऊन गेले, असे काही ज्ञानी आणि पंडित होऊन गेले. तर या ठिकाणी लिहिले, मग अशा लोक आम्हाला ज्ञान सांगू शकतात, अशा लोकांचा बोध आम्हाला पटू शकतो, अशा लोकांचा बोध आम्हाला कार्यरत करू शकतो, अशा लोकांचा बोध आम्हाला चांगुलपणाने भरू शकतो, अशा लोकांचा बोध आम्हाला ज्ञानही देऊ शकतो. आणि अशा लोकांचा बोध जर आम्ही स्वीकारला आणि त्या बोधाप्रमाणे जर चाललो तर निश्चित अर्थाने आम्ही सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी हो. आणि या ठिकाणी ज्ञानाने गुणसंपन्न होऊन, आनंदाने गुणसंपन्न होऊन, चांगुलपणाने गुणसंपन्न होऊन आम्ही या ठिकाणी जिवंत राहू. आणि पुढचे जे येणारे दिवस आहेत त्यामध्ये देखील आम्ही अनेकांचं तारण साधण्यासाठी आमच्याकडे ज्ञान असायला पाहिजे, आमच्याकडे बोध असायला पाहिजे, आमच्याकडे चांगुलपणा असायला पाहिजे. आणि याच ठिकाणी तो प्रेषित पाऊल लिहित आहे की एकमेकांना बोध करावायला समर्थ आहात, अशी तुम्हाविषयी माझी स्वतःची खात्री झाली आहे. तर अशा प्रकारचे लोक त्याला रोम मध्ये देखील दिसले. आपण काय पाहत आहोत,
पौलाचं जीवित क्रम आणि पौलाने कशा प्रकारे सेवा केली आणि पौलाला कशा प्रकारच्या अडचणी आल्या, पौलाला कशा प्रकारचे लोक मिळाले, पौलाने कशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, पौलाने कशा प्रकारचं चुकीवर पांघरून घातलं नाही तर चुका उघड केल्या आणि त्या सोडून देण्यासाठी मार्गदर्शन केलं, त्यांना बोध केला, त्यांना ज्ञानाने पाजवलं, त्यांच्यामध्ये चांगुलपणा भरला. ह्या गोष्टी आम्ही पाहत आहोत. प्रेषित पौलापासून तर रोम करायच्या पत्रात 15व्या अध्यायापर्यंत आम्ही पौलाच्या जीवित क्रमाविषयी या ठिकाणी शिकत आहोत, देवाच्या सेवकाच्या जीवित क्रमाविषयी या ठिकाणी शिकत आहोत. तर तो म्हणत आहे की समर्थ आहात अशी तुम्हाविषयी माझी स्वतःची खात्री झाली आहे. आज प्रिय हो, परमेश्वराला तुमच्या आणि माझ्याविषयी खात्री झाली आहे का? आता तुम्ही म्हणताल हा त्याचा प्रश्न आहे, त्याला माहिती आमच्याविषयी खात्री झाली का नाही. चुकीचं आहे, तुमचा समज चुकीचा आहे. ही जोपर्यंत तुमचं मन सांगत नाही की तू चांगला आहेस, मग काही करून चांगलं म्हणायचं नाही. मना आतमध्ये एक मन जे असतं ना खरं खरं सांगतं, आणि दुसरं जे असतं ना दुसरं विचार ते आम्हाला फक्त त्या मनापासून बाजूला. खरं मन परमेश्वरापासून प्राप्त झालेलं मन, अंतःकरण, हृदय, त्याच्या माध्यमातून तुम्ही विचारा, तुम्हाला त्या लगेच लक्षात येईल. जसं आम्ही आरसा बघतो ना, आरशामध्ये लगेच आमचा चेहरा दिसतो आणि मग आमच्या चेहऱ्यावर काय खराब खुणा आहेत ना त्या लगेच आम्हाला दिसतात. मग आम्ही लगेच त्या पुसण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल, तुमचंच मन तुम्हीच उघडा आणि तुम्हीच बघा की तुमच्यामध्ये किती चांगलपणा आहे, तुमच्यामध्ये किती आनंद आहे, तुमच्यामध्ये किती शांती आहे, तुमच्यामध्ये किती ज्ञान आहे. तुम्ही एकमेकांना बोध करता का? आणि करता तर कोणत्या गोष्टीविषयी करता? आमच्याकडे बोध अशा प्रकारे येतो दोन, वाईट करायला सांगणं आणि चांगलं करायला सांगणं. मग जे देवाचे आहेत ना ते चांगलं करायला सांगते, चांगला बोध देतील. आणि जे देवापासून दूर जे जगाचे आहेत ना ते जगाच्या गोष्टी मिळवण्याचा बोध करतील. आणि म्हणून म्हणता तुम्ही ख्रिस्ताकडे या, तुम्हाला विजा मिळेल, ख्रिस्ताकडे या, तुम्हाला बाहेर देशात नोकरी मिळेल, ख्रिस्ताकडे या आणि मग तुमचा जे काही प्रश्न आहे तो सुटल, ख्रिस्ताकडे या, तुम्ही गरिबीतून डायरेक्ट श्रीमंत होताल, ख्रिस्ताकडे या, तुम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता आणि काळजी गरज नाही. हे बोध आहेत का? अहो हे बोध जगातले आहेत. याचा अर्थ तुम्ही जगातले लोक आहात. लगेच शोधायचं, दोषारोप करत नाही. मला काल एक कमेंट आली होती भाई, एका सेवकाने कमेंट दिलेली होती कालच्या एपिसोडला, आणि त्यांनी लिहिलं होतं की खरोखर पास्टर साहेब तुम्ही सांगितलं की एखाद्या बंधूंचा काय करा की त्याचा दोष काढू नका. आणि त्यांनी कमेंट दिली, खरोखर तुम्ही सुंदर शिकवलं, धन्यवाद, प्रेज द लॉर्ड. त्यांनी कमेंट दिली मला की तुम्ही प्रभू विषयी, देवाच्या सेवकाविषयी जे लिहिलं ना की बंधूचा द्वेष करू नका किंवा त्याची निंदा करू नका, हे चांगलं लेक्चर दिलं म्हणे पाळक साहेब. मग मी त्या पाळक साहेबांना कमेंट दिली परत, परंतु कान उघडणे करण्यास किंवा बोध करण्यास विसरू नका. म्हणजे बंधूचा दोषच काढायचा नाही आणि त्याची कान उघडणी करायची नाही आणि त्याला बोधही करायचं नाही का? म्हणजे तुमच्या हिताचा पॉइंट आला का? आमेन. आणि ज्यावेळेस तुमच्या चुका काढण्याचा किंवा तुम्हाला बोध करण्याचा किंवा तुम्हाला ज्ञान पाजायचा किंवा तुमच्यामध्ये चांगलपणा भरायचा टाइम येईल, त्यावेळेस मात्र काय लक्षात असू द्या, आम्हाला आमचं तपासायचं आहे. बरोबर आहे. त्या सेवकांनी, त्या पास्टर साहेबांनी मला जी विनंती केली किंवा जी कमेंट दिली ती योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक बार प्रेज द लॉर्ड त्या पाळक साहेबांना. पण पाळक साहेबांना विनंती आहे की बंधूंचा द्वेष करायला लावलेला नाही आपल्याला. खरं आहे साहेब, बंधूंचा निंदा करायचा लावलेला नाही, खरं आहे साहेब. परंतु बंधूमध्ये चांगुलपणा भरायचं सांगितलंय, बंधूमध्ये ज्ञानाने संपन्न व्हायचं सांगितलंय, बंधूला बोध करायला लावलेला आहे. मग तुझा भाऊ जर चुकत आहे ना तर त्याला हे कर. आंधळाच आंधळ्याला वाट दाखवू शकत नाही, दोघं खाचेत पडतील. म्हणून पास्टर साहेब, एक जण कोणीतरी धडसा पाहिजे, डोळे पाहिजे, अशा वाटारे मोठमोठाले मला भिंगाच्या काचा लावून का बघणं व्हायना, पण डोळे पाहिजे. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला रस्ता क्रॉस करू शकत नाही, दोघं गाडी खाली चिरडून जातील कुत्र्यासारखे. आणि म्हणून एकाजवळ चांगुलपणा पाहिजे दुसऱ्याला सांगण्यासाठी, एकाजवळ ज्ञान पाहिजे दुसऱ्याला सांगण्यासाठी, एकाजवळ बोध पाहिजे दुसऱ्यांना सांगण्यासाठी. आणि ही घटना पौलाने रोम मधल्या काही लोकांजवळ, काही सेवकाकडे पाहिली आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्हाविषयी माझी स्वतःची खात्री झाली आहे, तरी मला देवापासून प्राप्त झालेल्या कृपेमुळे मी तुम्हाला आठवण देऊन थोडे बहुत अधिक धैर्याने लिहिले आहे.
अजून तरी पण तुमच्यात उन्नती व्हावी, तुमच्यात काही ना काही कमी आहेत असं तो म्हणतोय, तरी पण मी देवाच्या कृपेमुळे, आत्म्याच्या कृपेमुळे मी तुम्हाला आठवण देऊन थोडे बहुत अधिक धैर्याने लिहिलं आहे की तुम्ही हे करा, सत्कार्य करण्यास विसरू नका, बोध करण्यास विसरू नका. मग असं म्हणू नका आम्ही एखाद्याला बोध करतो म्हणजे आमच्या भावाची निंदा करतो. वचना पाठीमागं लपायचं सोडून द्या. अनेक देवाचे सेवक आहेत की ते वचनाच्या पाठीमागं लपतात. का लपतात त्याचं कारण आम्हाला माहिती आहे, कारण त्याच्यामुळे त्यांचा स्वार्थ त्या ठिकाणी उघडा होईल, त्या ठिकाणी त्यांचं पाप उघडं होईल, त्या ठिकाणी त्यांचं पितळ उघडं होईल, त्या ठिकाणी केलेला चिखल लोकांना दिसेल आणि मग चिखल दिसला का लोक त्या चिखलात त्याला आपलीत येईल. 16व्या वचनामध्ये तो लिहित आहे, ती कृपा अशी आहे की मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे. मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक. कुणाचा सेवक? येशू ख्रिस्ताचा. आम्ही कुणाचे सेवक झालो? लोकांची. आम्ही कुणाचे सेवक झालो? मिनिस्ट्रीची. आम्ही कुणाचे सेवक झालो? पळक वर्गांची. आम्ही कुणाचे सेवक झालो? विचारा, आमचा प्रश्न विचारा. मी मात्र खात्रीपूर्वक 100% गॅरंटी देईल, मी येशू ख्रिस्ताचा सेवक झालो आहे. आणि माझं मनही खात्री देईल, माझं अंतःकरणही खात्री देईल, माझे विचारही खात्री देतील, माझं ज्ञानही खात्री देईल, माझा चांगुलपणाही खात्री देईल, माझ्यामध्ये असणारी शांती खात्री देईल आणि माझ्यामध्ये असणारा बोध करण्याचा देवाचा संकल्प आणि मी केलेली सेवा आणि करीत असलेली सेवा देखील खात्रीपूर्वक सांगेल की मी येशू ख्रिस्ताचा सेवक आहे. आहे 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 मी येशू ख्रिस्ताचा सेवक आहे आणि मी येशू ख्रिस्ताच्या देवाच्या सुवार्तेचा याजक देखील आहे. होय, मी याजक आहे. मी अभिमानाने सांगल की मी याजक आहे, मी पास्टर आहे, मी रेव्हरंट आहे. उगाच नाही तर देवाने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आणि मी जर काही गोष्टी केल्या तर निश्चित अर्थाने आम्हाला त्याचं बेनिफिट मिळाल्याशिवाय राहणार नाही. जगातलं बेनिफिट नका मिळू द्या, कारण जग एक दिवस आपल्याला सोडायचंच आहे. आमची जागा नाही, तर आमची जागा स्वर्गात आहे. पुढे पाहूया आपण 20व्या क्रमांकाकडे आपण या ठिकाणी जाऊया. आणि दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून ख्रिस्ताचे नाव घेण्यात येतात तिथे नाही, तर त्याची वार्ता ज्या लोकांना कुणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील. या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. आता पौल देवाचा सेवक आहे आणि स्वतःचं मनोगत त्या ठिकाणी सांगत आहे. तो काय म्हणत आहे? दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून. अगोदरच दुसऱ्यांची सेवा तिथं चालू आहे आणि तुम्ही तिथं येऊन सेवा करताय. कालच्या एपिसोड मध्ये मी सांगितलं की तुम्ही बिंदास कोणत्याही कुठेही जाऊन देवाचं काम करू शकतात, पण तू ऑलरेडी जिथं मंडळी आहे, जिथं फाउंडेशन आहे, तिथं येऊन तुम्ही सेवा चालू करताय. आपण सविस्तर बोलूया या विषयावर. ख्रिस्ताचे नाव घेतात तिथं नाही, जिथं ख्रिस्ताचे नाव घेतात तिथं नाही. पुढे लिहितोय, तर ज्याची वार्ता त्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील. या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती, असं पौल लिहितोय. पौल स्वतःचं मनोगत सांगतोय. पौल स्वतःच्या सेवेविषयी थोडस आवेशाने लिहितोय. स्वतःच्या सेवेविषयी प्रभूमध्ये अभिमानाने सांगतोय की मला अशा प्रकारची हौस होती. आम्हाला कशा प्रकारची हौस आहे? आता पौलही देवाचा सेवक आहे ना, आणि पौल काही असत्य गोष्टी केल्या नाही. पौलाने तर काही कुठल्या प्रकारच्या कुणाच्या मंडळीत लुटला नाही. पौलाने जेव्हा स्वतः शुभवर्तमान सांगितलं आणि अनेक परराष्ट्रीय आणि विधर्मी लोकांचं त्या ठिकाणी तारण करण्यास तो या ठिकाणी तो ब्रश प्रयत्न केले. आम्ही काय करतो? आम्ही सेंटरच्या ठिकाणी जातो, जिथं सेंटर आहे ना तिथं, आणि मग त्या सेंटरच्या ठिकाणी गेल्यावर तिथं आमची सेवा चालू करतो. आणि जे पहिले जे ऑनलाईन जे किंवा जे मेन लाईनचे जे चर्चेस आहेत ना, मेन लाईनचे चर्चेस, त्या चर्चचे लोक आम्ही फोडतो. 1-1, 2-2, 1-1, 2-2 असं करून करून सगळ्यात मोठी मंडळी आम्ही तयार करतो. आता मला सांगा पाळक साहेब, हे योग्य आहे का? तुम्हाला वचन माहिती होतं ना की दुसऱ्याच्या पायावर बांधू नये. तुम्ही दुसऱ्याच्या फाउंडेशनवर तिथे जाऊन का बांधता? का लोकांच्या मंडळ्या फोडल्या?
हे जे गुण आहेत हे सेवकाचे नाही. रोमकरांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 20 मध्ये लिहितोय की दुसऱ्याच्या पायावर बांधू नये. अहो तिथं ऑलरेडी नगर मध्ये आता जे तुम्ही आलेत ना 15-20 वर्षापासूनची, आता आले तुम्ही म्हणतात आमची 1 नंबरची मंडळी. लक्षात घ्या, नगर मध्ये तुमच्यामुळे सुवार्ता पोहोचली नाही. आहेत कुठं तुम्ही? आणि तुम्ही ज्या फाउंडेशनवर आता ज्या जागेवर तुम्ही सेवा करता ना, ही माझ्या बापाची जागा आहे. तिथं अगोदरच फाउंडेशन होतं. या गोष्टी पण विसरता कामा नाही सेवकांनी. दुसऱ्याच्या पायावर बांधू नये. जर एखाद्या गावामध्ये जर एखादा सेवक काम करतो ना, तिथं तर फोडू नये. दुसऱ्या गावात जा ना, पण तुम्ही त्याच गावात जाऊन त्याच्याच घराशेजारचे 2 मुंडके फोडिता आणि तुमच्या चर्च मध्ये भरती करता. तुम्हाला नेमकं कशासाठी पाठवलंय? पौलाला कशासाठी पाठवलं होतं? प्रेषित योहान, याकोब, आंद्रे, पेत्र जेवढे येतं तेवढे कशासाठी पाठवले होते? याच कारणासाठी पाठवले होते की जिथं कोणी गेलं नाही तिथं जा. अहो मत्ती शुभवर्तमानामध्ये 18:19-20 मध्ये म्हणतो, जा आणि संपूर्ण राष्ट्रास सुवार्तेची घोषणा करा. संपूर्ण राष्ट्रास. आणि एका ठिकाणी तो चक्क म्हणतो तुमच्या आणि इस्रायलचे सगळे गाव फिरून होणारच नाही. या जगातले सगळ्या गावापर्यंत तुम्ही पोहोचूच शकणार नाही. अहो कसे पोहोचणार? तुम्ही त्या जागेवर कुंडली मारून बसलेत ना, तुम्हाला पुढे दिसेनाच. एक तर दुसऱ्याची मंडळी पहिलीच तिथं, त्याच्यावर तुम्ही मंडळी तयार करता. याचा हिशोब देखील घेण्यात येणार आहे. आणि म्हणून पालक साहेबांना मी विनंती करील की आता जर इथून पुढे सुवार्ता सांगायची असलं तर पहिलं लक्षात घ्या, कोणत्या गावाचे मॅप घ्या, त्या गावाची माहिती घ्या, ज्ञानाने मिळवा. तुम्हाला सगळ्या मॅप मिळतात, मग हेच कळत नाही का कोणत्या गावात कोणती मंडळी? तुमच्याकडे एवढंच मॅप येतं का ह्या गावात मंडळी चांगली तगडी चालली, बाबा इथं जाऊन आपण घुसलो तर बरं होईल. तुम्ही याचा ट्रेस काढतात, पण ज्या गावात काटवा कुटवणात कुणी गेलंच नाही ना, तिथले पत्ते काढा ना. तुम्ही भिताडी शेजारी भिताडी आमच्या नगरला येऊन पहा तुम्ही. मी महाराष्ट्र राज्यातील आणि भारतातील सगळ्या लोकांना तमाम या ठिकाणी जाहीर करतो, नगरमध्ये येऊन बघा. तुम्हाला जवळजवळ 1000 म्हणजे 1 किलोमीटरच्या आतमध्ये जवळजवळ 10 ते 12 चर्च दिसतील. आणि मेन लाईनचे याच्यातले दोनच चर्च असतील मेन लाईनचे, की ज्यांनी पिढ्याना पाड म्हणजे ज्या मिशनरी लोकांनी त्या ठिकाणी काम केले. आणि आता त्यांच्या टस्सलला बघा, हे एकमेकांमध्ये टस्सल लावलेली. पौल असं म्हणतो हे नका करू. पौल म्हणतो दुसऱ्याच्या पायावर बांधू नये. म्हणून ख्रिस्ताचे नाव घेतात तिथे नाही, जिथं ऑलरेडी ख्रिस्ताचं नाव घेत होते तिथं तुम्ही आलेत. अहो जिथं ख्रिस्ताचं नाव घेत नाही तिथं जा ना, पण तिथं जाण्यात तुमचे दानत नाही, कारण तिथं तुम्हाला काही मिळणार नाही. कारण जे नवीन ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कोण विचारणार आहे? कारण तुमचं टार्गेट आता लोकांना समजलंय काय भानगडी. आणि आता काही दिवस वाट बघा, ते तुमचं हे पण बंद होणार आहे. जरी तुम्ही ऑनलाईनला मेन लाईनचे याला जर खेटत असले ना, तुमची मोठी मंडळी झाली असली ना, तर प्रभू त्या मंडळीचा हिशोब तुमच्याकडून आणि माझ्याकडून घेणार आहे. मी प्रभूचे आभार मानतो की मी असं काही केलं नाही. खात्रीपूर्वक सांगेल, जे काही आहे ना ते सरळ सरळ पाहिजे. जिथं कोणी गेला नाही ना तिथं जाऊच नका ना, पण तुम्ही जिथं कोणी गेले तिथंच तुम्ही तुमचं फाउंडेशन टाकता. पौल असं लिहितो, रोमकराच्या लोकांना लिहितो की बाबा तुम्ही घराघरात लगेच हे करू नका. तो ऑलरेडी तिथं ख्रिस्ताचं नाव चाललंय ना, मग सोडून दे ना तो एरिया. करू दे ना, तिथं एखादा सेवक सेवा करतोय, पोट भरतोय, तो भरू दे ना. कशाला तुम्ही त्याच्या पोटावर पाय देता? तुम्ही जाऊन लगेच दुसरं मिशनची लगेच एक कुठली तरी मिनिस्ट्री तयार करतात. आणि आज तर नवीन तरी एक फॅड निघलंय, त्यांच्या बापाच्या नावाने मिनिस्ट्री, बायकोच्या नावाने मिनिस्ट्री, आड नावाने मिनिस्ट्री, कुठंतरी एखादा बायबल मधला शब्द उचलायचा त्याच्या नावाने मिनिस्ट्री. लाज वाटायला लागली लोकांना ख्रिस्ताच्या नावाने मिनिस्ट्री तयार करायची. बघा तुम्ही फेसबुकला बरेच तुम्हाला सॅम्पल दिसते, आमकी मिनिस्ट्री, फलानी मिनिस्ट्री. अहो काय चाललंय? प्रभू येशू ख्रिस्ताने अशा मिनिस्ट्री तयार केल्या नाही, पौलांनी केल्या नाहीत. पौल म्हणला असता पौल प्रेषित मिनिस्ट्री, अख्खं जग पौलाच्या मागे गेला असतं, एकच मिनिस्ट्री झाली असती. मी खात्रीपूर्वक सांगा ना या ठिकाणी, पौल जर म्हणला असतं ना पौल प्रेषित मिनिस्ट्री, तर जगामध्ये सगळ्यात जास्त शाखा त्याच्या असत्या. कारण अख्ख्या जगामध्ये त्यांनीच मंडळ फाउंडेशन केलंय खरं म्हणलं तर. बाकीचे 12 शिष्य एकीकडे आणि हा एकटा महाभाग एकीकडे. एकट्याच्या मंडळी त्यांच्यापेक्षा जास्त होत्या.
त्यांनी तसं केलं नाही. तो म्हटला ख्रिस्ताची मंडळी, देवाची मंडळी, येशूची मंडळी, कोकराची मंडळी, चालणाऱ्याची मंडळी. ख्रिस्त मेन हेडलाईन्स आमचा ख्रिस्त पाहिजे. येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त हे आमचं मेन हेडलाईन्स पाहिजे. आम्ही तर आमच्या आडनावानी आणि आमच्या काय काय कोणत्या कोणत्या नावाने मिनिस्टर खोलल्यात आता काय पता लागत नाही. आणि लोक भरभरून त्या प्रतिसाद देतात त्या मिनिस्टरला. लोकांचे पण कुलप बंद झाली, लोकांच्या चाव्याच हरवल्यात की आपण पुन्हा कोण कुठं आहोत. या ठिकाणी पौल लिहित आहे रोमकरांचं पत्र अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 20 मध्ये, आणि दुसऱ्याच्या पायावर बांधू नये म्हणून ख्रिस्ताचे नाव घेतात तिचे नाही, तर त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील. या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती. हा पौल स्वतःच सांगतोय. लक्षात असू द्या शास्त्र काय सांगतोय आणि सांगणारा तुम्हाला काय सांगतोय लक्षात असू द्या. हे जे काही शास्त्रलेख आहे हा पौल लिहितोय आणि ह्या शास्त्रलेखाप्रमाणे शास्त्रलेख असा होता की दुसऱ्याच्या एरियात दुसऱ्याच्या पायावर बांधू नये, आणि म्हणून जिथं कुठं ख्रिस्ताचं नाव घेतात तिथं नाही, तर ज्या ठिकाणी ख्रिस्त माहित नाही, ज्या ठिकाणी कुणी गेला नाही अशा ठिकाणी सेवा करावी. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती असा पौल लिहितोय. मग पौल जबरदस्ती करीत नाही का तुम्ही असंच करा म्हणून, परंतु साहजिक आहे जर लिहिले म्हटल्यानंतर ते आम्हाला पाळणं गरजेचंच आहे ना, आणि ते योग्य आहे. आम्ही आमच्या भावाचा संसार का उद्ध्वस्त करावं, आम्ही आमच्या भावाचा तंबू का उखडून टाकावा, भला त्या भावाने अन्यायाने का तयार केलेला असाना. प्रभू आग लावीन त्याला, तुम्ही नका लावू. वाट बघा प्रभूची, प्रभूच्या क्रोधाला वाट द्या. या ठिकाणी आपण पुढे पाहूया पौलाचे पुढील भेद. 26व्या क्रमांकाच्या वचनाकडे आपण जाऊया. 25 आणि 26. सध्या तर मी पवित्र जनाची सेवा करीत यरूशलेमेस जातो. आता तो त्या ठिकाणी लिहित आहे की मला रोमला यायचंय, परंतु सध्या आहे ना मी यरूशलेमकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी पवित्र जनांची सेवा मी त्या ठिकाणी करणार आहे. आता पुढे विशिष्ट एक गोष्ट लिहित आहे, कारण यरूशलेमीतील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक सहाय्य करणे मासोदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले. आता हा कुठं चाललेला आहे, यरूशलेमाला चालतोय. यरूशलेमाला जायच्या अगोदर तो पत्र लिहितोय रोमकराच्या लोकांना की आता मी तिकडे चाललोय आणि कशासाठी चाललोय हे सांगत आहे. आता या ठिकाणी तो कशासाठी चाललाय तर यरूशलेम येथील पवित्र जनातल्या, यरूशलेममध्ये जे पवित्र आहेत, पवित्र जन, पवित्र लोक, गोरगरिबांसाठी. बघा आता पवित्र लोक गोरगरिबांसाठी, हा तिकडे यरूशलेमला पवित्र लोकांसाठी आणि गोरगरिबांसाठी काही आर्थिक सहाय्य, काही आर्थिक सहाय्य. हा हे मुद्दा चांगला आहे साहेब, या मुद्द्याला भरभरून साथ देतील लोक. आर्थिक सहाय्य म्हणलं का मग एकदम एकदम बेस्ट. मग तुम्ही कोणत्याही मिनिस्ट्री असून तिकडे काय घेणं नाही देणं नाही. सहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटलं. त्या मासेदोनिया व अखया येथील लोकांनी पौलाजवळ दानपत्र दिलं, पौलाजवळ काही रक्कम दिली, पौलाजवळ काही पैसे दिले, पौलाजवळ काही खजिना दिला. आणि पौलाने काय केलं की त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की यरूशलेम मध्ये जे गोरगरीब आहेत किंवा यरूशलेम मध्ये जे पवित्र लोक आहेत यांच्या गरजा, यांची आर्थिक बाब सदृढ झाली पाहिजे. आणि म्हणून काय करा की तुमच्याकडे जे आहे ना ते द्या, मला नका देऊ, मी भिकारी नाही. पौल म्हणला मी भिकारी नाही आणि मी घेणारे नाही, मी देणाऱ्यापैकी आहे, माझी दानत आहे. म्हणून तो म्हणतो मला देऊ नका. परंतु मी यरूशलेमकडे चाललोय ना, आणि जर तुम्हाला असं वाटतंय ना की तिथल्या पवित्र जनांच्या गरजा भागवाव्यात व गोरगरिबांसाठी काही आर्थिक मदत मिळावी म्हणून जर तुम्ही देत आहात ना तर ठीक आहे, हे सगळं घेऊन मी तिकडे यरूशलेमेत जातो. आता पाळक साहेबांनो मी तुम्हाला विनंती करतो, जर कदाचित तुमच्याकडे जर एखाद्याने जर दिलं गबुळो काही, तर तुम्ही कुठं जाऊन देता ते विचारा, प्रश्न विचारा, तुमच्या मनालाच विचारा. नाही तर माझ्याकडे नाव, नंबर, नोटिशन सगळ्या पाळक लोकांचे पत्ते येतं, कुणाकडे किती दान येतं, किती दशमांश येतं, यांनी कुणाला किती दिलाय, मनालाच विचारायचं. आम्ही आमच्याच
की आम्ही कुणाला सहाय्य केलंय का? अहो आज देखील तुम्ही फेसबुकवर भीक मागतात, लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. पौल या ठिकाणी लिहितो, यरुशलेमेतली पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक सहाय्य करणं. आर्थिक सहाय्य केलं त्यांनी. नुसतं आध्यात्मिक वर जीवन जगत नाही माणूस, त्याला आर्थिक पण पाठबळ लागतं, त्याला आर्थिक पण गोष्ट माहिती पाहिजे. जीवन जगायचं म्हणजे भाकर कालवून जे काही बाकीचं आहे ते सगळं कमवावं लागतं. आणि त्याच्यासाठी गोरगरीब काबड कष्ट करतात. आणि त्या काबड कष्टातून तुमचे या मंदिरामध्ये म्हणा किंवा मस्जिदमध्ये म्हणा किंवा चर्चमध्ये म्हणा किंवा एखाद्या देवालयामध्ये म्हणा किंवा एखाद्या ट्रस्टमध्ये म्हणा काहीतरी जमा करतात. का करतात? तर ऐन वेळेस त्याचा आम्हाला उपयोग व्हायला पाहिजे. मग अशाच प्रकारचा यरुशलेम मध्ये जात असताना प्रेषित पौल या जे मासेदोनिया येथील जे लोक होते आणि अखैया येथील जे लोक होते यांनी काय केलं, ठराविक काही गोष्ट पावलाजवळ दिली आणि ते म्हटले का बाबा तुम्ही चाललेत ना तिकडे यरुशलेमकडे, आम्हाला काही जाता येईना, आम्हाला खूप मदत करायची गरीब लोकांना, पण आमच्याकडे जाता येईना, तर आता तुम्ही चाललेत ना तर हे घेऊन जा. हे गडी ना एकोणची एक पैसा त्यांनी हिशोब दिला. एकोणची एक पैसा. आज आमच्या भंतीजी काय करतेत, आमचे काजी काय करतेत, आमचे फादर काय करतेत, आमचे रेव्हरंट पास्टर काय करतेत, आमचे हबबा महाराज काय करतेत, काय करतेत काय? यांच्याकडे दिलं ना डबुलं तर हे डायरेक्ट घरी जाते, घरी. हा बिचारा काम करून सेवा करतोय, भाड्याच्या घरामध्ये राहतोय, लोकांना शिकवतोय चांगुलपणाने, आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पवित्र जनातल्या गोरगरिबासाठी काही आर्थिक सहाय्य करणे त्या लोकांना बरं वाटलं म्हणून घेऊन चाललाय. आम्ही जातो का घेऊन? विचार करा. आता इथून पुढे मी लोकांना विनंती करेल, बिलिव्हर्स लोकांना, विश्वासणाऱ्या लोकांना, चांगल्या लोकांना, की तुम्ही तुमचा दान आता मंदिरात टाकू नका, तुम्ही तुमचं दान चर्चमध्ये टाकू नका. डायरेक्ट तुम्हाला जर असेल तर देवाने गुणसंपन्न झालेल्या पवित्र आत्म्यापासून आलेल्या चांगुलपणा असलेला सत्य असलेल्या सेवकापर्यंत द्या आणि त्या सेवकाला वॉर्निंग द्या, आम्ही तुम्हाला 1,00,000 रुपये दिलेत ना तर 1,00,000 रुपयाचा हिशोब आम्हाला पाहिजे, तर आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्ही लागले तुमच्याच बंगल्यान गाड्या टायन कोटन घ्यायला, लोकांनी याच्यासाठी पैसे नाही दिले. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही पोते घालून हिंडा, तुम्ही तुमचे कपडे घ्या पण जरा धोरणात घ्या. आपल्या स्वतःच्या पैशाची नाही, फुकटचे असल्यावर कुणी काही असतंय. नवरदेवाला बुट घ्यायला जा नाही तेव्हा 300 रुपयाचे हातगाडीवरले बुट वापरितो आणि लग्नाच्या टायमाला काढतो 7,500चा बूट. फुकट आहे ना. आणि नवरीकडे घ्या ना, नाही तेव्हा त्या स्लीपरला 4 वेळेस ठिगळं मारलेली असते. आणि लग्नाच्या टायमाला जर नवरदेवाकडे चप्पल असली का फार 1200, 1300, 1500 रुपयाची कडी ती नीट चालता येईना, तिला कधी जिंदगीत घातली नव्हती अशी चप्पल त्या ठिकाणी घेतली. म्हणजे फुकटचं असलं का काही पण कष्ट करून बघा. या ठिकाणी बायबल असं सांगते की यरुशलेमेतले जे पवित्र लोक होते, पवित्र जन जे होते, पवित्र आणि गोरगरीब, पवित्र जनाला म्हणजे याचकाला पण द्या, महाराज लोकांना पण द्या, भंतीच्या लोकांना पण द्या, काजी लोकांना पण द्या, ते पवित्र आहेत त्यांना तुम्ही द्या. त्याचबरोबर गोरगरिबांनाही द्या. गोरगरिबांना दिल्यानंतर तो आशीर्वाद मिळेल आणि पवित्र जनाला दिल्यानंतर ते आपल्यासाठी दुआ करतील. ते आपल्यासाठी काय करतील? दुआ करतील, प्रार्थना करतील, विनंती करतील, काहीतरी साकडं घालतील आणि परमेश्वर त्यांच्या पवित्रतेमुळं आमचं ऐकल आणि आमचे बंधनं तुटतील. ही जगाची एक सर्कल आहे. ह्या हाताने जर दिलं ना, या हाताने जर घेतलं तर या हाताने दिलं पण पाहिजे, आणि या हाताने दिलं ना तर या हाताने घ्यायची गरज नाही, परमेश्वर देतो. परमेश्वर का तुम्ही परमेश्वरासाठी जर काही गोष्ट केली ना तर परमेश्वर तुमचं उसणं ठेवीत नाही. अहो आम्ही आमच्या शेजाऱ्याकडून आठवडाभर पीठ आणलं तर आठवडाभर आम्हाला झोप नाहीये. पुढच्या आठवडी पहिलं म्हणते इथचं दळून आणलं, इथचं एवढं पहिलं एक आठवडाभर पीठ जाऊ दे, पुढं आठवडाभर सांभाळले तिचं पीठ. मोकार तिने काय म्हणली मग लगेच देऊन टाकतो. आणि मग परमेश्वर काय उसणं ठेवील का? आणि परमेश्वराकडे काही कमी आहे का? पण तो तुम्ही परमेश्वरालाही उधारी ठेवले आणि लोकालाही उधारी ठेवले, पवित्र जनाला उधारी बसवले आणि पवित्र जनाला म्हणतात या पुढच्या वाड्यात, गोरगरिबांना पण म्हणतात या पुढच्या वाड्यात, आणि तुम्ही त्याच खड्ड्यात बसलेले आहात. तर या ठिकाणी प्रेषित पौलाने स्वतःच्या हाताने
जेवढं काय मासेदोनिया येऊन वाखया प्रांतातून जे काही मिळालं ते सगळं लोकांना वाटलं, लोकांना बरं वाटलं आणि लोकांनी त्याला दिलं. म्हणजे काय, लोकांचा त्या पावलावर विश्वास होता, लोकांचा त्या सेवकावर विश्वास होता, लोकांचा त्या पाळकावर विश्वास होता, लोकांचा त्या प्रेषितावर विश्वास होता. आमच्यावरही लोकांचा भरोसा असला पाहिजे आणि लोकांवर भरोसा ठेवण्यासाठी आम्हाला पहिले दिलेली रक्कम आम्ही व्यवस्थितरित्या खर्च केलेली दिसली पाहिजे. नाही तर म्हणा 30,000 दिले, दाखवा 90,000चा हिशोब आणि बाकीचे 60,000च्या काय केलं तुम्हाला? पावत्या नुसतं दाखवलं काही नाही, पावत्या नाही, कृती आचरण. लोक आरडून ओरडून बोंबलून सांगते. आजही आम्ही ऐकले या लॉकडाऊनच्या काळामध्ये नगर जिल्ह्याची सिच्युएशन. मला नगर जिल्ह्याविषयी अभिमान आहे, मी नगरचा आहे, मी नगरी आहे. आणि या नगर जिल्ह्यामध्ये जे चांगल्या उच्च प्रतीला गेलेले ज्यांच्याकडे आहे ना, लोकांच्या गाठी नाही घेतल्या, भेटी नाही घेतल्या. 2-2 तास गेटच्या बाहेर लोक उभा राहिले. 2-3 दिवसापूर्वीच मला फोन आला, तर मी विचारलं कसं काय चाललंय ब्रदर, तर त्यांनी सांगितलं अहो पाळक साहेब, म्हटलं तुमच्या मिनिस्टरकडून काय भेटलं का नाही? अहो म्हणे 2-2 घंटे आम्ही रोडवर बसलो, गेटच्या बाहेर बसलो, पाळक साहेब बिजी येतं, पाळक साहेब प्रार्थनेत येत. अहो 1 तास झाला, अर्धा तास झाला, 2-2 तास. शेवटी लोक कटाळून गेले, काहीच नाही भेटलं. आता ते लोक म्हणतात पाळक साहेब आम्ही काशी केली यांना दानपत्र दिलं. येतात फोन येतात. असं समजू नका तुम्ही डोळे मिटून दूध पिताय म्हणून. समजतय, पण तू देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर काना डोळा केलाय. तू मला आणि मला सुधारण्याची संधी दिली आणि म्हणून काय करा, यरुशलेम येथील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक मदत सहाय्य करणे. हे मासिदोनियातील व अखायातील लोकांना बरं वाटलं होतं, त्यांना बरं वाटलं होतं. खरे आणि त्याची ऋणी आहोत, कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टीचे अंशभागी झाले आहेत तर ऐहिक गोष्टी त्यांची सेवा करण्यास ते त्याचे ऋणी आहेत. यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशात जाईल. एकदा का त्यांचं एकदा मला दिलेलं जे गठुडा आहे ना, मी एकदा त्यांना पोस्ट करीन आणि मग पुढच्या रस्त्याने जाईल. आम्ही म्हणतो एकदा का आम्हाला गठुडं मिळालं का हे संपूस तर मी कुठं जाणार नाही, मी तिथंच बसल. बरं झालं ना, ते यावेळेस इस्रायलला परत निघले होते, करोना आला. मी विनंती करेल प्रभू, तू करोनाच्या अगोदर यांना पाठवायला पाहिजे होतं इस्रायलला आणि करोनामध्ये तिथंच लटकायला पाहिजे होती. पण तू प्रभू महान आहे, कधी देवाचं काम केलेलं आहे, थोडं का वाईना, ते कसे का वाईना, पण देवाचं नाव गाजवलंय म्हणून वाचले तुम्ही. नाही तर कुणी विचारणार नाही. या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे, या ठिकाणी लिहितो तो की यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशात जाईल. पौल या ठिकाणी थांबलाच नाही हो. ज्या ठिकाणी सुवार्थ सांगण्याची त्याला देवाचा आत्मा तळमळ करायचं ना, आता इथं सांगितली, तिथं सांगितली, तिथं सांगितली, तिथं सांगितली, तिथं दुसरा इकडून पेत्र आलाय, इकडून योहान आलाय, तिकडून याकोब आलाय, तो लगेच दुसरीकडे. तो कुठं पोहोचला नाही, मी अगोदर जाऊन पोहोचतो तिथं. तो हे पोहोचल्यावर तिथं जाऊन मंडळी स्थापन नाही केली. आजचा जो विषय आहे रोमकरच्या पत्रामध्ये त्याच विषयावर आपण चाललेलो आहोत की पौलाचं बेत काय काय होते. तर या ठिकाणी सांगतो तो की मग आणि जेव्हा मी तुम्हाकडे येईल तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईल, हे मला ठाऊक आहे. ख्रिस्ताच्या आशीर्वादाने माणूस भरलेला येईल, तो खात्रीपूर्वक सांगतो. मी ज्यावेळेस येईल ना तर ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईल. अहो हे डबुलर रस्त्यातच देणार आहे तो आणि स्पेनच्या वाटेने मग येणार आहे रोमला आणि रोमला येताना मोकळाच येणार आहे. पण या ठिकाणी तो लिहितोय की आणि जेव्हा मी तुम्हाकडे येईल तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईल, हे मला ठाऊक आहे. मी तुमच्याकडे येईल. परत रोमच्या लोकांना तो म्हणताय मी तुमच्याकडे येईल, परंतु माझ्याकडे जे मासिदोनिया व अखायातील लोकांनी दिलेलं आहे ते मी यरुशलेमला देऊन येईल, तिथल्या पवित्र जनांची भेट घेईल, त्या गोरगरिबांच्या ताब्यात देईल, तिथले जे याजक आहेत त्यांच्या हातात मी ते देईल आणि स्पेनच्या रस्त्याने मी पुन्हा येताना या वाटेने मी तुमच्याकडे येईल. पण तू ज्या वेळेस येईल ना तर मी आशीर्वादाने भरलेला असेल. दिल्यामुळे आशीर्वाद मिळतो, घेतल्याने नाही आशीर्वाद मिळत. तुम्हाला आता जगिकरित्या तुम्हाला असं वाटतं आम्ही आशीर्वादित आहोत, काही कामाचं नाही. तिथं भाऊ तुमची टायकोट आहे ना, तुम्ही मेले ना तर टायकोट जरी घालून मेले नव्या कोरा कटकटीत चांदी सोन्याचा शिवून जरी इथंच राहणार आहे. तिकडं मग तुम्हाला आहे ना उघडं करूनच अग्नीच्या उकाच्या तेलात टाकलं पाहिजे. जर तिथं जर अशी सजा जर असेल ना आदू लोकांमध्ये नरकामध्ये उकाच्या तेलात टाकायची तर 100% कपडे काढून उकाच्या तेलातच टाकणार. कारण या ठिकाणी लिहिलेलं आहे अहो याचकाजवळ
लोकांच्या जनकल्याणासाठी आर्थिक दृष्ट्या म्हणजे येरुशलेमेतील पवित्र जनातल्या गोरीबासाठी काही आर्थिक सहाय्य, आर्थिक कृपादान, आर्थिक सहाय्य, आर्थिक मदत, आर्थिक गरज ओळखून, भौतिक गरज, हे जगात दिसणारी गरज, शरीराला दिसणारी गरज, जे अन्न आज आहे उद्या त्याच्यात किडे पडणार आहे, त्या अन्नासाठी तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जात नाहीत याचा विचार करा प्रिय हो. जे आहे ते समाधान माना, तुम्हाला परमेश्वर देतोय ना त्यातच समाधान माना. परंतु तुमच्या जवळ एखाद्याने जर दिलंय ते तुम्हाला दिलेलं नाही हे पहिलं लक्षात घ्या. पौलाला दिलं होतं, पौल म्हणलं हे माझं नाही, हे येरुशलेम मध्ये म्हणजे मेन जे आहे ना मेन लाईन, त्या मेन लाईन जवळ मी नेऊन देईल. मग ती मेन लाईन काय करेल, येरुशलेमात देईल, रोम मध्ये देईल, इटलीला देईन, स्पेनला देईन, भारताला देईन, महाराष्ट्राला देईन, नगरला देईन, ती मेन लाईन करीन. पण मी मेन लाईनच्या हातात ते नेऊन देईन. अहो इथं आम्हीच मेन झालोत ना. ज्याच्या हातात ससा तो पारधी, ज्याच्या हातात ससा पडतो ना, ससा तो पारधी असतो. मग जसंच आमच्या हातात पडतो ना, आम्ही पारद्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि पारद्याचं एकच काम आहे, जाळं लावणं. पारद्याच्या जाळ्यातून कोणी सुटत नाही. तसं तुमच्या सारख्यांचे एकदा का जाळं लावलं तुम्ही डुप्लिकेटपणाचं, असत्य शिक्षणाचं, लुटण्याचं, सगळ्या गोष्टी कुकर्म करण्याचं, का त्या जाळ्यात अनेक लोक घेऊन तुम्ही पडतात. तुम्हाला असं वाटतंय मी तर स्वर्गात जाणार तर नाही पण इतरांनाही जाऊ देणार नाही. तिथं एक पवित्र शास्त्रामध्ये लेख आहे, वचन आहे की अनेक लोक त्या ठिकाणी दरवाजात उभा राहिलेत आणि ते सुद्धा आत जाईना, तर बाकीचे जे येऊ राहिलेत ना आतमध्ये जायला त्यांनाही आत जाऊ द्यायला. या प्रकारे जीवन जगता कामा नये. हे देवाच्या सेवकाचं, विश्वासणाऱ्याच्या ख्रिस्ती लोकांचं किंवा जगातले जे चांगलपणाने भरलेले आहेत, ज्यांना देवानं परमेश्वराने आशीर्वादित जीवन दिलेले आहे, त्या लोकांचं काम नाही. पुढे वाचूया आपण. या ठिकाणी लिहिलेलं आहे, प्रार्थना करण्याची विनंती. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा. तो सर्वसामान्य लोकांना प्रार्थना करण्याची विनंती करीत आहे. आज मी देखील तुम्हाला विनंती करेल की आपण एकमेकांसाठी प्रार्थना करा. याजक लोकांसाठी प्रार्थना करा, फादर लोकांसाठी करा, पाळक लोकांसाठी करा. आणि आता इथून पुढे अशी प्रार्थना करा, प्रभू तू जे आम्हाला याजक फादर लोक दिले त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू त्यांना सद्बुद्धी दे, ज्ञान दे, चातुर्य दे, चांगुलपणा दे, वैभव दे, त्यांना सगळं काही दे. पण तू त्यांच्यामध्ये एक विशिष्ट गोष्ट कर की जे काही लोक त्यांच्याकडे देतील ना तर त्याचा वाटा त्यांनी लोकांनाही द्यावं. आपलीच कबर खोदू नये. आणि म्हणून ही गोष्ट तो म्हणायचा, प्रार्थना कर. काय करायचं, बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्या बरोबर आग्रहाने प्रार्थना करा. आम्ही प्रार्थनाच करत नाही, कुणासाठी करीत नाही. आम्ही आमच्यासाठी करीत नाही. आमच्याकडे एकच तडाखा आहे. आमच्याकडे काही प्रॉब्लेम आले ना आम्ही फक्त पाळक साहेबाकडे किंवा काजी साहेबाकडे जाणार, तिथं असं करणार फक्त, आणि तिथंच म्हणणार माझ्यासाठी प्रार्थना करा. अरे तुझं काही तोंड शिवलंय का तुझी प्रार्थना ऐकणार नाही का? प्रभू आणि परमेश्वर आणि देव तुझा दुश्मन आहे का? काही देवाचं तू घोडं मारलंस म्हणून तुझे ऐकणार नाही? ते कोण लागून गेले? अहो तेच तुमच्या आणि माझ्यासारखे, उलट आमच्यापेक्षा ते भांगार येतं. सर्वसाधारण लोकांपेक्षा हे मोठाले जे लोक आहेत ना सगळ्यात भांगार. यांना फक्त लुटण्याचं येतं आणि यांच्या आशीर्वादाने आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. आमच्या सत्कर्म, आम्ही जर सत्कर्म केली, आम्ही चांगली गोष्ट केली, आम्ही चांगलं वागलो, आम्ही नीतीने वागलो, आम्ही काबाड कष्ट केले, आम्ही ज्यात आहे त्याच्यात जर संतुष्ट राहिलो तर देव आमची बढोतरी करतो, देव आम्हाला आशीर्वादित करतो. यांच्या प्रार्थनेने, यांच्या दुआने काही होणार नाही, काहीच होणार नाही. परंतु या ठिकाणी जे पवित्र जन आहेत, ओरिजिनल ते ओरिजिनल, शेवटी ओरिजिनल लोकांच्या प्रार्थना बरोबर आमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. किंवा तो ओरिजिनल मनुष्य म्हणतोय की माझ्यासाठी प्रार्थना करा, असं भंतीजी किंवा असं पाळक किंवा पास्टर किंवा असा हबब किंवा एखादा फादर आहे की तो म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना करा.
ह्यो म्हणतो अरे मीच प्रार्थना करतोय लोकांसाठी, या लोकांची काय जाणत, या लोक काही एवढे पवित्र आहेत का, लोक काही एवढे शुद्ध आहेत काय, लोक काही एवढे ज्ञानी आहेत का, आणि यांची प्रार्थना कधी ऐकणार आहे? म्हणजे याचा अर्थ काय केलं, ह्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करायला, दुआ करायला सांगितलंच नाही. हे म्हणतात फक्त आमचा अधिकारी, आणि त्या अधिकाऱ्याच्या बदल्यात आमच्याकडून हे घेऊन मोकळे होतात. म्हणून प्रिय हो, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने, विश्वासणारा या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक पाळकाने किंवा याचकाने किंवा सेवकाने इतर लोकांना प्रार्थना करण्याचा आग्रह करा, प्रार्थना करण्याची विनंती करा, कारण त्यांच्या प्रार्थना देखील तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाच्या लागतील. एक छोटस उदाहरण बघूया. ज्यावेळेस पेत्र तुरुंगात होता त्यावेळेस मंडळीची प्रार्थना, पेत्रही तिथं प्रार्थना करत होता आणि मंडळीची प्रार्थना, दोघांच्या प्रार्थना चालू होत्या. तर मंडळीने एकाग्र म्हणजे लोकांनी एकाग्रतेने केलेली प्रार्थनाचं उत्तर परमेश्वराने लागलीच दिलं आणि त्याचे बंधन त्या ठिकाणी तुटले आणि तो पेत्र त्या बंधनातून सुटका झाला. सुंदर उदाहरण आहे. तर आम्ही प्रार्थना कोणाला करायला होतो? फक्त आमच्या तोडीतल्या लोकांना. सर्वसामान्य लोकांनी, मंडळीतल्या लोकांनी प्रार्थना केली आणि त्यांचे बंधन तुटले. आज जर सेवकांनो तुमचे बंधन जर तोडायचे असतील तर तुम्ही पवित्रतेने आणि तुमच्या लोकांनी पवित्रतेने आम्ही एकमेकांसाठी जर प्रार्थना केली तर निश्चितताने आमचे बंधन तुटल्याशिवाय राहणार नाही. यासाठी की यहुद्यातील जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी, अशी की मी देवाच्या इच्छेने तुम्हाकडे आनंदाने येऊन तुम्हा बरोबर विश्रांती घ्यावी. आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 15 आपण या ठिकाणी समाप्त केलेला आहे आणि पुढच्या लाईव्ह फेसबुकवर आम्ही रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 16 पासून काही गोष्टी शिकणार आहोत. आपण पाहिलं प्रिय आजच्या भागामध्ये की परमेश्वराचा सेवक प्रेषित पौल यांनी सांगितलं की दुसऱ्याच्या पायावर बांधायचं नाही. म्हणजे जिथं कोणी पहिली सेवा करतो ना तिथं जाऊन कोणी करायची नाही, ढवळाढवळी करायची नाही, त्यांना मिळालेल्या शिक्षणात गलत शिक्षण द्यायचं नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय की आम्ही आर्थिक सहाय्य एकमेकांना करावं. तिसरी गोष्ट सांगतोय तो की स्वतःसाठी आणि मंडळींनी एकमेकांसाठी प्रार्थना करावी, म्हणजे शांतीचा देव आमच्याबरोबर राहील. आणि परमेश्वर करो आजचा शास्त्र भाग तुमच्या माझ्यासाठी आशीर्वादाचं करो. त्याचप्रमाणे आम्ही आजच्या भागात हे देखील पाहिलं की आम्ही चांगुलपणाने भरलेला असायला पाहिजे, आम्ही ज्ञानाने गुणसंपन्न पाहिजेत आणि आम्ही एकमेकांना बोध करावा समर्थ हवेत याची खात्री झाली पाहिजे. या सर्व गोष्टी आपण आज शिकलेलो आहोत. परमेश्वर करो पुन्हा एक वार या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. येऊया आपल्या आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र शेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. आज जितक्यांनी लाईव्ह पाहिलं, जे यानंतर पाहणार आहेत, प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाला या वचनाप्रमाणे मला आणि आम्हा प्रत्येकाला एक परमेश्वर दे बापा दयेची याचना कर आणि याप्रमाणे अनुकरण करण्यासाठी शिकव. पुन्हा एक वार सर्व गौरव सन्मान आम्ही तुला देतो. प्रिय बापा, आमच्या भारत देशासाठी, विशेष करून माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी आणि माझ्या नगर जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या वस्तीसाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि सर्व बिलीवर्स आणि सर्व विश्वास ठेवणारे आणि प्रत्येक जणांसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उद्धवजी साहेब प्रिय बापा, त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सफाई कामगार डिपार्टमेंट, सर्व सुरक्षा डिपार्टमेंट व विशेष करून आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर दे बापा सेवाभावी संस्था आणि जे वैयक्तिक लोक जे गोरगरीब अनाथ त्यांची आर्थिक मदत करताय, प्रभू येशूच्या नावात त्यांना आशीर्वादित कर, निरोगी ठेव आणि अनेक पटीने त्यांना देऊन तृप्त कर. तुझ्या सेवेसाठी त्यांची संपत्ती जेवढी काही वापरली असेल त्याच्या अनेक पटीने त्यांना दे आणि ख्रिस्त तू त्यांना प्रकट हो, त्यांना समजू दे की तू ख्रिस्ताची सेवा करताय आणि ख्रिस्ताने तुला हे दान दिलेलं आहे. म्हणून प्रिय बापा येत्या दिवसामध्ये त्यांचं देखील तारण कर. सर्व आदर गौरव तुला देत ख्रिस्त येशू एकच आमचा मध्यस्थ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमीन. प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्त की जय, प्रवेश रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. Praise the Lord. God bless you.